गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आहे, मस्त ऊन पडलं आहे, चिपळूण एकदम थंडगार आहे. तर आता आमची शूटिंगची कामं चालू होतील त्याच्या आधी म्हटलं थोडं ब्रेकफास्ट करून घेऊया, कारण मग एकदा निघालो की निघालो. तर ब्रेकफास्ट व्हायला थोडा वेळ आहे, अर्धा तास जाईल म्हणालेत. तर तोपर्यंत म्हटलं जरा मस्तपैकी थोडंसं एक राऊंड घेऊया म्हणून फिरायला आलो आहे बाहेर. तर थोड्याच वेळात आता आमची ॲक्टिव्हिटी चालू होईल, ज्यांच्याकडे आम्ही जाणार आहे. वाघबारसचा कार्यक्रम उद्या आहे, तर त्याची रंगीत तालीम किंवा काही त्यांची पूर्वतयारी आज होणार आहे. तर ते थोडंसं आपण कॅप्चर करूया आणि त्यांना भेटूया. ठीक आहे, चला थोडं ब्रेकफास्ट करूया, त्यानंतर मग निघूया. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आमचा डे 2 चालू झालेला आहे. तर आम्ही उतरलो आहे मस्त नाश्त्यासाठी. ह्याचं खूपच छान रेस्टॉरंट आहे, क्लीन आहे आणि मस्त घरगुती टच असलेलं जेवण, म्हणजे ते इंडियन असं वगैरे डिफरंट टाईपचं पण देतात, चायनीज वगैरे पण आहे, पण एक घरगुती टेस्ट आहे त्याला. वास येतोय, मला तोंडाला पाणी सुटले. प्लीज आता जास्त बोलू चला नकोस. पटकन खाऊया बाबा नाश्ता. तर आता आम्ही चिपळूणला आलो आहे, सदाफच्या इथे. सदाफ हा वाघबारसचा सण साजरा करतो आणि त्याचंच सगळं आहे. त्यानेच हा सण चालू ठेवला आहे, म्हणजे इतके वर्ष. जो मला तर माहीत पण नव्हता वाघबारस काय असतं. आम्हाला फक्त वसुबारस माहीत होती. आम्ही गाईला चारा भरवतो, तर हे वाघाला भरवतात. तर ह्यांनी हा सण चालू केला आणि हा सण महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी असतो. आता ह्यावेळी त्याने वनविभागाला पण आमंत्रण दिलं आहे आणि तो तुम्हाला सांगेल. आता तो तयारीलाच लागला आहे. वाघबारसचे 2 दिवस आहेत, म्हणजे आजचा 1 दिवस आणि उद्या वाघबारस आहे, म्हणजे 1.5 दिवस त्याच्या हातात आहे. वाघबारसची तयारी चालू केली आहे. तर आता त्याच्या तोंडातून आहे का वाघबारस. तर वाघबारस हा जो सण आहे हा वसुबारसनंतर 15 दिवसानंतर होतो आणि वाघाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण, जो जंगलामध्ये राहणारे जे कातकरी पाडे आहेत किंवा धनगरवाडे आहेत किंवा आदिवासी जे लोक आहेत, हे लोक साजरा करतात. आणि ज्या वर्षानुवर्षे जंगलामध्ये राहत असल्यामुळे त्यांना त्या प्राण्यांची एक आदरयुक्त भीती असते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. त्यांनी माणसाला त्रास नाही दिला पाहिजे. किंवा जंगलामध्ये राहणारी जी लोकं आहेत, हे जी गुरंपालन वगैरे करतात, तर त्यांच्या गुरांचं संरक्षण, ते जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांचं संरक्षण हे त्या वाघाने किंवा त्या बिबट्याने केलं पाहिजे. त्यासाठी त्याला जे साकडं घातलं जातं आणि त्यासाठी तो सण साजरा केला जातो. त्याला वाघबारस असं म्हणतात. सण साधारण तुळशीचं जे लग्न असतं त्या रात्री हा सण जंगलामध्ये साजरा होतो. तर त्यासाठी आपण आता ही सगळी तयारी करतो आहे. आणि आता मी त्यासाठी जे आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे वगैरे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी रोपं वगैरे आणायची असतील, त्यांना जे भेटवस्तू द्यायचे आहेत, तर त्याची तयारी सगळी चालू आहे आणि त्या खरेदीसाठी आता मी निघालो आहे. तर नमस्कार, आपण आता राणीच्या घरी आलो आहे. जसं सांगितल्याप्रमाणे वाघबारस हा सण उद्या साजरा होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी चालली आहे. तर ती काय आणि कशा प्रकारे असेल हे तुम्हाला राणीच सांगेल. तर वाघबारस हा सण पूर्वापार चालत आलेला आदिवासी सण आहे आणि आपल्या भागामध्ये म्हणजे कोकणामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये सगळ्याच भागांमध्ये हा पूर्वी मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. पण जसजशी यांची तरुण पिढी शहरांकडे वळू लागली कामानिमित्त, इतर कारणांनिमित्त, तसतसा तो लोप पावत चालला. तर आपण हा पुन्हा एकदा नव्याने सुरू केला आहे. आता सध्या चिपळूण तालुक्यात असणारं जे सह्याद्रीतली खेडी आहेत किंवा धनगरपाडे आहेत, तर या इथल्या लोकांसोबत आपण हा सण पुन्हा एकदा साजरा करतोय. आणि आता या वर्षीची वाघबारस आपण 27 डिसेंबरला घेतो आहोत. आणि इतकी उशिरा घेण्याचं कारणही असं की या वर्षीचा पाऊस जो लांबला, अगदी नोव्हेंबर एंडपर्यंत पाऊस होता, त्याच्या अकॉर्डिंगली शेतीची कामं सुद्धा लांबत गेली आणि त्यामुळे लोकांकडे या कारणासाठी वेळ तसा असणं शक्य नव्हतं आणि अपेक्षित नव्हतं. तर त्यामुळे आपण आता हा वाघबारस सण 27 डिसेंबरला साजरा करतोय. वनविभाग, रत्नागिरी आणि सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था आणि धनगरपाड्यावरचे आपले सगळे बांधव यांच्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण हा सण साजरा करणार आहोत. आणि आता हे तू काय बनवायला चाललीस ते पण एक्सप्लेन करतो. तर ज्या वर्षी आपण वाघबारस साजरी करायला सुरुवात केली, त्या वर्षी ज्या धनगरपाड्यावर ही वाघबारस साजरी झाली, तिथे आपण ह्या वाघाची मूर्ती स्थापन केली होती. गाव आणि जंगल याच्या वेशीवर असणारा जो पाणवठा असतो तिथे ही पूजा केली जाते. तर त्या वेशीवर दरवर्षी या वाघोबाला पूजलं जातं. यावर्षी ज्या धनगरवाड्यावर ही साजरी होते तिथे ह्या वाघाला नेऊन, ह्या मूर्तीला नेऊन आपण तिथे त्याची पूजा करणार आहोत. तर तशी आपल्या गावातला संदीप तावणकर म्हणून आमचा एक खूप खास मित्र, खूप चांगला आर्टिस्ट आहे, तर त्याने हे आपल्याला बनवून दिलं होतं आणि ते आपण जिथे वाघबारस असेल तिथे नेऊन त्याची पूजा करतो.
काय नाही, आता खूप दमलोय सकाळपासून. आता भूक लागली, मागवलंय आगरी चिकन रोटी आणि आता जेवतो. तुमच्याकडे जो अर्ज आहे ना त्याच्या 2 झेरॉक्स काढा हॅलो. आणि काय करा, त्यांना एक ओरिजिनलचा सेट त्यांच्याकडे द्या. नमस्कार. तर आता जेवण झालेलं आहे दुपारचं आणि वाघबारसची बहुतेक तयारी आम्ही बघितली, कशी करतात, काय करतात, त्याचं शूटिंग झालंय. हे आत्ता तयार केलेले ठसे आहेत. हाय. हाय. तर आपण हे जे पगमार्क करतोय हे नेमके कशासाठी आपल्या करतोय? वाघबारसला जे मुख्य गेस्ट आहेत, जे महाराष्ट्राचे एक्स PCCF वाईल्डलाईफ आहेत, तर ते आपल्या वाघबारसला येत आहेत आणि जे काही आपल्याकडे गेस्ट आहेत त्या सगळ्यांना आपण गिफ्ट म्हणून आपल्याकडे जो वाघ आला होता कोकणामध्ये 2024मध्ये, तर त्याचे पगमार्क्स आम्हाला प्लास्टर कास्ट करता आले होते त्यावेळेला आणि त्याचाच आम्ही आता वेगवेगळे छाप घेतले आहेत आणि त्यांना चीफ गेस्टने आपण गिफ्ट म्हणून ते देणार आहोत उद्या वाघबारसमध्ये. तर तेच आता हे सगळे छाप आहेत. थँक्यू. कुठे ठेवणार आहेत? आतमध्ये गाडी हट मी नाही. सीटवर कुठे गेले? हॅलो. हाय. सदाफची तयारी झाली आहे सगळी आता. दिवाळी करत आपण दिवाळीची तयारी चालू आहे त्याची. लाइटिंगची. हे मामाने शर्ट घेतलाय. चला जेवणामध्ये कसं आपण करतो. सो फायनली मी मसाला पापड तर रेमटून टाकला, त्याच्यासाठी काय मी व्हिडिओ करायला थांबली नाही आहे. पण आता आमचं मस्त छान चिकनची ग्रेव्ही आलेली आहे, छान बटर रोटी आले आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि मग पुन्हा भेटू. तर मस्त थंडी आहे आणि आम्ही जेवलोय छान व्यवस्थित. चंद्रकोर बघा केवढी सुपर आली. बघा किती मस्त आणि गुलाबी अशी शेड आली त्याच्यावर. रेडिश, ऑरेंज, रेडिश, पिंक. एका घरात आता माझा भाऊ आणि माझा मित्र आहे जो कॅमेरा काढणार आहे, तो पण म्हणजे तो येतोय स्वप्नील. ते 2:30ला पोहोचतील. ते सदाफच्या घरी राहणार आहे. आम्ही इथे स्वामिनी हॉटेलला राहतोय, जे तुम्हाला मी काल सांगितलं. चल चला, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.